नमस्कार, मी प्रवीण अरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत अतिशय महत्त्वाची मोठी अडकीने अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय अडकीने घेण्यात आलेला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे। लाडक्या बहिणींना जुलै हप्त्याची प्रतीक्षा होती, फायनली ती प्रतीक्षा संपलेली आहे। महिलांना एकच प्रश्न होता की सर अडकीने जुलै हप्ता कधी मिळणार, सर जुलैचे पैसे कधी जमा होतील। फायनली ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे। मध्ये भरपूर अशा माता भगिनी की ज्या महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे, त्या बहिणींसाठी सुद्धा दमदार अपडेट अडकीने आलेली आहे। आज ज्या काही घडामोडी घडलेल्या आहे त्या सर्व घडामोडी तुम्हाला मी आज एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे। आणि दुसरी गोष्ट, भरपूर महिलांना कर्जसुद्धा हवं आहे, तर कर्जाविषयी सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती मी आज या ठिकाणी सांगणार आहे। म्हणून हा व्हिडिओ तुम्हा बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व महिलांनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करून द्यायचे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुमच्या मोबाईलवर तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जाणार आहे। सर्व माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये दिली जाणार आहे, म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता आपण प्रूफवर जाऊया, संपूर्ण माहिती बघूया, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण महिलांसाठी एक सूचना आहे, भरपूर माता भगिनींना जूनचा अडकीने हप्ता आलेला नाही, त्यामुळे त्यांना अडकीने जूनचा हप्ता पाहिजे। प्लसमध्ये भरपूर माता भगिनींना कर्ज हवं आहे, तर तुम्हाला कर्ज किंवा जूनचा हप्ता हवा असेल तर तुमच्यासाठी एक पर्याय अडकीने मी काढलेला आहे। तुम्हाला थेट मला कॉन्टॅक्ट करता येणार आहे। तुम्हाला जर का मला थेट कॉन्टॅक्ट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी इंस्टाग्रामची लिंक दिली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, तर सर्व बहिणींनी पटापट व्हॉट्सअप ग्रुपला फ्रीमध्ये जॉईन होऊन जा। त्या ठिकाणी सर्व बहिणी या ठिकाणी आहेत, आतापर्यंत भरपूर महिला जॉईन झालेल्या आहेत, त्यांना अपडेट मिळते, त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळत आहे, तर तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर का मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर इंस्टाग्रामला मेसेज करू शकता। तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या लिंकला क्लिक करून सर्व बहिणींनी इंस्टाग्रामला अगोदर फॉलो करून घ्या आणि मग तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता। तर हा तुम्हाला अडकीने अतिशय फ्रीमध्ये अडकीने पर्याय उपलब्ध करून दिला गेला आहे, जेणेकरून तुम्ही थेट तुमचे संपूर्ण प्रश्न मला अडकीने विचारू शकतात। तर पटापट सर्व बहिणींनी इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। आता आपण प्रूफवर संपूर्ण माहिती बघूया जुलै हप्त्याविषयी, जेणेकरून तुमचे संपूर्ण डाऊट क्लिअर होऊन जातील। तर बघा बहिणींना, आपण या ठिकाणी आले प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी। तुम्ही या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची अपडेट आलेली आहे। अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा महिलांना ठिकाणी आहे। महिलांना एकच प्रश्न पडलेला आहे की सर जुलैच्या ठिकाणी 1500 रुपये कधी येतील, सर जुलैचे 3000 रुपये कधी येतील, हीच प्रतीक्षा महिलांना आहे। आता यामध्ये सुद्धा मोठं कन्फ्युजन असं आहे की काही महिलांना 3000 रुपये दिले जाणार आहे आणि काही महिलांना 1500 रुपये मिळणार आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर 3000 कोणाला मिळणार आहे आणि 1500 रुपये कोणाला मिळणार आहे, तर त्याची तुम्हाला माहिती मी पुढे सांगणारच आहे, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघायचं आहे। आता बघा, जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने जुलैमध्येच असेच होईल का, अशी शंका ठिकाणी आहे। योजनेला 1 वर्ष पूर्ण झाले असून लाखो महिलांना आर्थिक आधार ठिकाणी मिळालेला आहे। आता बघा, महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे राज्यातील हजारो लाभार्थी महिलांचे लक्ष लागलेलं आहे। जून महिन्याचा हप्ता थोडा उशिरा मिळाल्याने जुलै महिन्यातही असेच काही होणार का, असा प्रश्न ठिकाणी अनेक महिलांना सतावत आहे। म्हणजेच महिलांना एकच प्रश्न पडला आहे, जसा जूनचा हप्ता ठिकाणी उशिरा मिळाला त्याचप्रकारे जुलैचा सुद्धा हप्ता ठिकाणी आम्हाला उशिरा मिळणार का, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे। तर तसं काही होणार नाही आहे, कारण की जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला जुलै महिन्यामध्येच अडकीने मिळणार आहे असं सांगितलं गेलेलं होतं आणि ते अगदी खरं आहे। ठीक आहे, पुढे बघा काय सांगितलेलं आहे, 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार हे अगोदर समजून घ्या। तर सध्या जुलै महिना संपायला केवळ 8 ते 7 दिवस अडकीने बाकी आहे, त्यामुळे लवकरच म्हणजेच काय तर 31 जुलैच्या आत 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। म्हणजेच काय तर ह्या दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होतील, म्हणजेच हे 8 ते 9 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा केले जाणार आहे आणि त्यामुळे भरपूर महिलांना फायदा होणार आहे। तर माता भगिनींनो, आता यामध्ये तुम्हाला दोन टाईपचे पैसे मिळणार आहे। काही महिलांना 3000 रुपये मिळणार आहे आणि काही महिलांना ठिकाणी 1500 रुपये दिले जाणार आहे। आता 1500 कोणाला मिळतील आणि 3000 कोणाला मिळेल याची माहिती जाणून घेऊया। ठीक आहे, तर बघा, अद्याप सरकारकडून अधिकृत तारीख ठिकाणी जाहीर करण्यात आली नसली तरी महिलांमध्ये अपेक्षा की हा हप्ता वेळेत मिळेल। ठीक आहे, आता बघा, 1 वर्ष पूर्ण योजनेचा ठरतोय मोठा आधार। जवळजवळ तुम्ही बघितलं तर योजनेसाठी 1 वर्ष पूर्ण झाले आहे। लाडकी बहीण ही योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण झाले आहे। बहिणींनो इकडे लक्ष द्या, लाडक्या बहिणींनो इकडे लक्ष द्या, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की 1 वर्ष या योजनेला पूर्ण झाले आहे। म्हणजेच काय तर टोटल तुम्हाला ठिकाणी 12 हप्ते आतापर्यंत दिले गेले आहे। आता तुम्हाला ठिकाणी 13वा हप्ता हा मिळणार आहे आणि हा 13वा हप्ता तुमचा कोणता असणार आहे तर जुलै महिन्याचा असणार आहे आणि जुलै महिन्याची 13वा हप्त्याचे तुम्हाला पैसे मिळणार आहे। पुढे बघा,
या कालावधीमध्ये लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असून घर खर्च, शिक्षण व आरोग्यासाठी या रकमेचा मोठा उपयोग होत असल्याचं अनेक महिलांनी सांगितलेलं आहे. कोणत्या महिलांना मिळणार नाही लाभ? या योजनेचा लाभ सर्वांना मिळेल असं नाही आहे. काही विशिष्ट अटी व निकष सरकारने ठरवले आहेत. ज्या महिलांचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ही 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. दुसरी अट अशी आहे की ज्या महिला सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहेत किंवा इतर सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत, अशा महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे. म्हणजे जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला असाल किंवा सरकारी सेवेमध्ये तुम्ही कार्यरत असाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे, किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल तरीही तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. ठीक आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. जर का तुम्ही इतर दुसऱ्या योजनेचा लाभ जर घेत असाल तरी तुम्हाला लाभ मिळणार नाही. जसं की तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहात, नमो शेतकरीचा लाभ घेता, असे भरपूर योजना आहे सरकारी. त्या योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. किंवा ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे त्यांनाही याचा लाभ मिळणार नाही आहे. तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तरी लाभ मिळणार नाही आहे. भरपूर शेतकरी महिला आहे की ज्यांच्याकडे 4 चाकी वाहनमध्ये ट्रॅक्टर असतं. आता भरपूर महिला म्हणतील की आमच्याकडे ठिकाणी ट्रॅक्टर आहे सर, मग ट्रॅक्टर असल्यामुळे आम्हाला लाभ मिळणार नाही का? तसं नाही आहे. ट्रॅक्टर चालतं, ठीक आहे, तर ट्रॅक्टरला या ठिकाणी परवानगी आहे. जर का तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तरी तुम्ही लाभ घेऊ शकता. पण ट्रॅक्टर वगळून जर का तुमच्याकडे कार असेल किंवा तुमच्याकडे दुसरे काही 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही आहे. पुढे बघा, त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगितलेलं आहे. आता सरकार या ठिकाणी पडताळणीसुद्धा सुरू केली आहे. ती म्हणजे असं की लाभार्थ्यांची निवड आणि पडताळणी ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असून शासनाच्या निकषानुसार पात्र महिलांनाच योजना लागू होईल. त्यामुळे काही महिलांना तात्पुरता लाभ बंद होऊ शकतो, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजेच तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्हाला लाभ बंद केला जाऊ शकतो, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे. आता बघा, कोणकोणत्या महिलांना 1500 आणि 3000 मिळणार आहे? तर ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना या ठिकाणी जुलैचे 1500 रुपये मिळतील. ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना 1500 मिळतील. पण अशा बहुतेक महिला आहे की ज्यांना या ठिकाणी जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे, तर ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे अशा बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे. किती मिळणार आहे? 3000. आता हे 3000 कसे मिळतील? तर त्या बहिणींना जर तुम्ही बघितलं तर त्या बहिणींना जूनचा जो काही हप्ता आहे तो जूनचा हप्ता मिळाला नाही आहे, तर जूनचे 1500 मिळतील आणि जुलैचे 1500 मिळतील. असे या बहिणींना किती मिळणार आहे? 3000 रुपये मिळणार आहे. पण अशा काही बहिणी आहे की ज्यांना या ठिकाणी जूनचा हप्ता मिळाला आहे तर त्यांना जुलैचे फक्त 1500 रुपये दिले जाणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला समजलं असेल की कोणाला 1500 मिळतील आणि कोणाला 3000 रुपये मिळणार आहे. आता भरपूर अशा महिला आहे की ज्यांना कर्ज हवं आहे, तर ज्या माता भगिनींना कर्ज हवं असेल त्यांनी एक काम करायचं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी इंस्टाग्रामची लिंक दिली आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. तर सर्व बहिणींनी एक काम करा, आपल्या पटापट व्हॉट्सअप ग्रुपला फ्रीमध्ये जॉईन होऊन जा आणि इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉलो करून घ्या. जेणेकरून काय होणार आहे, तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी संपूर्ण मदत मी फ्रीमध्ये करतो आहे. काही निकष आहे, काही अटी आहेत, त्यासाठी फॉर्म कसा भरायचा त्याची तुम्हाला माहिती मी सांगतो आहे. दुसरी गोष्ट, भरपूर महिलांना व्हॉट्सअपवर या ठिकाणी फ्रीमध्ये अपडेट मिळत आहे. जर का तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही फ्रीमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. आणि महत्त्वाचं म्हणजे तर बघा बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे भरपूर अशा महिला की ज्यांना कर्ज हवं आहे, तर ज्या बहिणींना कर्ज असेल त्यांनी इंस्टाग्रामला मेसेज करून पाठवायचं आहे की सर मला ठिकाणी कर्ज हवं आहे. आणि ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी इंस्टाग्रामला मेसेज करा की सर मला अजून कर्ज हवं आहे, प्लसमध्ये मला जूनचा हप्ता ठिकाणी मिळाला नाही आहे. ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे, आम्हाला मदत करा. तर तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाणार आहे इंस्टाग्रामवरती. तर पटापट सर्व बहिणींनी इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. काही डाऊट असतील, काही शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. तुमचे सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दिली जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की या ठिकाणी टाईप करून पाठवा. आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व बहिणींपर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.